यानंतर आपण महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत 15 बातम्या 15 रिपोर्टरच्या माध्यमातून। शेतकरी रात्रंदिवस मेहनत करून त्याची शेती पिकवतो। बराचदा शेतमालाला भाव नसल्याने तो हैराण झालेला असतो। मात्र चोर भामटे त्याच्या शेतातील शेतमालावर डल्ला मारतात। यामुळे नाशिकच्या बागलांमधील शेतकऱ्यांनी या डाळिंब चोरट्यांना चोप दिला आहे। डाळिंब चोरीचे काही व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत। बागलाण तालुक्यातील चौगाव येथील शेतकरी अमृत राजाराम गांगुर्डे यांच्या शेतामध्ये डाळिंब तोडण्यासाठी गांगुर्डे यांनी गावातील काही मजूर कामासाठी आणले होते। परंतु शेतकरी गांगुर्डे यांना काही कारणास्तव बाहेर जावे लागल्याने सदर कामाला आलेल्या तरुणांनी डाळिंब बागेतील 3 ते 4 कॅरेट डाळिंब चोरलेत। हे डाळिंब सटाण्याच्या मार्केट यार्डमध्ये जाऊन चोरट्यांनी विकल्याचं शेतकऱ्यांच्या निदर्शनास आलं। शेतकरी संतप्त झाले। त्यांनी या चोरट्यांना चोप तर दिलाच, पण यांना पोलिसांच्या सुद्धा ताब्यात दिले। अवघ्या 5 महिन्यात तब्बल 20,281 लोकांना मानसिक आजार असल्याचा खळबळजनक आकडा पुढे आलाय। झोप न येणे, निराशा वाटणे, मानसिक तणाव, कौटुंबिक वैफल्य, प्रेम प्रकरण, कर्जाचा डोंगर आदी विषयांचा यात समावेश आहे। कोविड काळात अनेकांचे मानसिक आरोग्य बिघडून गेले होते। अनेक जण कोविडच्या भीतीमुळे मनातून खचून गेले होते। मानसिक तणावात राहता हजारो लोक मनोरुग्ण होऊ लागले आहेत। गोंदिया जिल्ह्यात ऑर्गॅनिक मेंटल डिसीज, दारूमुळे मानसिक रोगी होणे, मतिमंद, निद्राशन आणि इतर अनेक प्रकारचे मानसिक आजार लोकांना होताना दिसत आहे। गोंदिया जिल्ह्यात 2023 मधील एप्रिल ते ऑगस्ट या 5 महिन्यात तब्बल 20,281 मानसिक रुग्ण असल्याची आकडेवारी पुढे आली आहे। कोरोनापासून ही आकडेवारी झपाट्याने वाढत आहे। याहूनही अधिक मानसिक रुग्ण, या रुग्णांच्या 4 पट मानसिक रोगी जिल्ह्यात असल्याचं समजतंय। 5 महिन्यात मानसिक रोगी असल्याची आकडेवारी ही 20,000हून असून फक्त ही शासकीय रुग्णालयातील आकडेवारी आहे। हरीश मोडघरे, न्यूज स्टेट महाराष्ट्र, गोंदिया। कुर्डवाडी शहरामध्ये मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटलांची सभा 6 ऑक्टोबरला म्हणजे उद्या होणार आहे। या सभेसाठी 20,000पेक्षा जास्त लोक गर्दी करणार असल्याचा समन्वयक हर्षल बागल यांनी दावा केला आहे। मनोज जरांगे पाटलांच्या सभांना मराठा समाज अभूतपूर्व प्रतिसाद देत असल्याने ही सभा होत असल्याची माहिती हर्षल बागल यांनी दिली आहे। मराठा समाजाची दिशाभूल करण्यासाठी वाघनख्यांचा सरकार इव्हेंट साजरा करण्याचा प्रयत्न करीत असून मराठा आरक्षणाचा जर योग्य तो निर्णय सरकारने न घेतल्यास त्याच वाघनख्यांनी सरकारचा कोतळा फाडल्याशिवाय मराठा समाज गप्प बसणार नाही असा इशाराही व्याख्याते हर्षल बागल यांनी दिला आहे। मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगेंनी उपोष केल्यानंतर आज त्यांना राज्यभरातून प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतोय। त्यानंतर त्यांचं सर्वत्र जाहीर सभा होत असल्याचंही आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामन राजू कांबळेसह शीतलकुमार मोटे, न्यूज स्टेट महाराष्ट्र, करमाळा। महाविकास आघाडी आणि महायुतीच्या सरकारच्या 4 वर्षाच्या कार्यकाळात एकूण 5 पालकमंत्री सोलापूरला मिळालेत। उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे आता 5व्यांदा पालकमंत्रीपदून सोलापूरला मिळालेत। राज्यातील नव्या पालकमंत्र्यांची घोषणा काल झाली आहे। महाविकास आघाडी सरकारच्या काळात प्रथम दिलीप वळसे पाटील यांच्याकडे पालकमंत्रीपद आले। त्यांनी जिल्हा नियोजन समितीची एक बैठक घेतली। या दरम्यान जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झाला। वळसे पाटील यांनी प्रकृतीच्या कारणास्तव पालकमंत्रीपद सोडल्याची चर्चा झाली। अखेर वळसे पाटील यांच्याकडून जितेंद्र आव्हाड यांच्याकडे पालकमंत्रीपदाची धुरा आली। आव्हाड यांनी सोलापुरात येऊन कोरोना नियंत्रणाची बैठक घेतली। आव्हाड यांना कोरोनाची लागण झाली। बरेच दिवस ते रुग्णालयात होते। त्यामुळे आव्हाड यांच्या जागी पालकमंत्री म्हणून दत्तात्रय भरणे यांची नियुक्ती करण्यात आली। त्यांनी सुमारे 2 वर्ष कामकाज पाहिलं। माजी पालकमंत्री विखे पाटलांच्या कार्यकाळात आमदार विजयकुमार देशमुख यांचे कार्यकर्ते नाखुश असल्याची चर्चा त्यांच्या गोटातून व्हायची, परंतु आता चंद्रकांत पाटील पालकमंत्री झाल्याने त्यांच्या गोट्यातून आनंद व्यक्त होतोय। न्यूज स्टेट महाराष्ट्रासाठी विशाल भांगे, सोलापूर। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रपती राजवट शरद पवार यांनाच लावायची होती अशा पद्धतीचा आरोप या ठिकाणी केला आहे। यावर बोलताना आमदार रोहित पवार यांनी मात्र देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे। देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य पाहिलं तर या संदर्भात बोलताना शरद पवार यांनी खुलासा केलेला आहे। मात्र उद्या भविष्यामध्ये देवेंद्र फडणवीस हे देखील म्हणतील की स्वातंत्र्य लढ्यामध्ये माझा सहभाग होता तरी आश्चर्य वाटणार नाही। तसं जर पाहिलं तर
सध्या जे पालकमंत्री पदांचं वाटप झालेलं आहे यावर देखील रोहित पवार यांनी जोरदार टोलेबाजी केली आहे. त्यांनी सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून गेलेल्या अनेकांना पालकमंत्रीपद पाहिजे होतं, मात्र अनेकांना या ठिकाणी डावलण्यात आलं. आणि तसं जर पाहिलं तर सर्वात मोठी अवस्था ही भारतीय जनता पक्षाची चंद्रकांत दादा यांची झालेली आहे. चंद्रकांत दादांना पुण्याचं पालकमंत्रीपद या ठिकाणी सोडावं लागलं. यावरून भारतीय जनता पक्षामध्ये आयात आलेल्या नेत्यांना मोठी संधी आहे हे यवन आता भाजपच्या पदाधिकारी आणि निष्ठावंतांना देखील लक्षात आलं, असा टोला आमदार रोहित पवार यांनी लगावला. एवढेच नव्हे तर राज्यामध्ये कमी होत असलेला पाऊस आणि पडत असलेला दुष्काळ आणि यावर सरकारचं असलेलं दुर्लक्ष यावर देखील त्यांनी टीका करताना म्हटलं आहे की या प्रश्नाकडे सरकारचं दुर्लक्ष असून पद आणि मंडळ मिळवण्यावरच यांचा भर आहे. मात्र जनतेचा आवाज खऱ्या अर्थानं आम्ही या ठिकाणी उठवण्याचं काम करणार आहोत, असे रोहित पवार यावेळी बोलताना म्हणाले. गणेश जेवरे, कर्जत, अहमदनगर. रायगडच्या महाड MIDCतील नामांकित असलेल्या टाईम टेक्नोप्लास्ट या कंपनीतील कामगारांनी येथील कंपनी प्रशासनाच्या विरोधात पुन्हा एकदा उपोषण सुरू केलं आहे. यापूर्वी देखील आपल्या न्याय हक्कासाठी आणि मागण्यांच्या पूर्ततेसाठी 50 दिवस येथील कामगारांनी आमरण उपोषण केलं आहे. हे उपोषण चालू असताना काही राजकीय पुढाऱ्यांनी हस्तक्षेप करून कंपनी व्यवस्थापनाला मागण्या मान्य करण्यास भाग पाडले होते. लेखी आश्वासनानंतर कामगारांनी आपले उपोषण स्थगित केले, परंतु अद्याप 3 महिने उलटून गेल्यानंतर देखील कंपनी प्रशासन कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे पुन्हा कामगारांना बेमुदत उपोषणाचा पवित्रा हाती घ्यावा लागला आहे. सर्व कामगार आपल्या मागण्यांवर ठाम असून जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत बेमुदत उपोषण सोडणार नाही, असे देखील उपोषणकर्त्यांनी ठणकावून सांगितलंय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाड तालुका अध्यक्ष नागेश देशमुख यांना उपोषणकर्त्यांनी आपल्या मागण्यांबाबत निवेदन दिलंय. आता तरी या कामगारांना कंपनी प्रशासनाकडून न्याय मिळेल का याकडेच साऱ्यांचं लक्ष लागून आहे. रायगडहून धम्मशील सावंत, न्यूज स्टेट, महाराष्ट्र. मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर सर्वच आरक्षणाची फेरमांडणी करावी लागणार आहे. या संदर्भात चर्चा करण्यासाठी लवकरच 2 दिवसाचे अधिवेशन घेण्यात येणार आहे, अशी माहिती रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी पंढरपुरात दिली. रयत क्रांती संघटनेचे पंढरपुरात 2 दिवसीय कार्यकर्ता शिबिर सुरू आहे. या शिबिरासाठी सदाभाऊ खोत पंढरपुरात आहेत. सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज ते नामदेव पायरी पर्यंत शेतकरी रॅली काढण्यात आली. यावेळी रयत क्रांती संघटनेची आरक्षण विषयक भूमिका स्पष्ट केली आहे. मराठा समाजाला न्यायालयात टिकणारे आरक्षण मिळावे ही आमची भूमिका आहे. लवकरच तज्ज्ञांना एकत्रित करून आरक्षणाच्या मागणीवर चर्चासत्र घेण्यात येणार आहे. याचवेळी बोलताना सदाभाऊ खोत यांनी ऊस, कांदा, कापूस, दूध घेऊन शेतकऱ्याच्या मालाला चांगला भाव द्यावा यासाठी विठुरायाला साकडे घातले. पंढरपूरहून अरुण बाबर, न्यूज स्टेट, महाराष्ट्र. सर्व सरकारी शाळा दत्तक आणि कंत्राटी पद भरतीचा शासन निर्णय रद्द करण्याबाबत पातूर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. शासकीय शाळांचे खासगीकरण आणि शासकीय नोकऱ्याचे कंत्राटीकरणाच्या विरोधात बेरोजगार विद्यार्थी संघर्ष समितीच्या वतीने धडक मोर्चा पातूर तहसील कार्यालयावर काढण्यात आलाय. यावेळी धडक मोर्चाची सुरुवात महात्मा फुले स्मारक पातूर येथून राष्ट्रपिता महात्मा फुले यांना हार घालून करण्यात आली आहे. संघर्ष समितीच्या मोर्चात बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. सर्व सरकारी शाळात दत्तक आणि कंत्राटी पदभरतीचं शासन निर्णय रद्द करण्याची मागणी संघर्ष समितीने केली आहे. शासनाने नुकतेच घेतलेल्या दत्तक योजना आणि शासकीय पदभरती कंत्राटी पदभरतीने करण्याचा निर्णय हा अत्यंत घातक असून तो निर्णय मागे घेण्यात यावा असंही आंदोलकांनी म्हटलंय. पूर्वीप्रमाणे स्पर्धा परीक्षाद्वारे पदभरती करण्यात यावी. शासनाच्या विविध विभागात कंत्राटी भरती करण्याच्या वेळोवेळी घेतलेले निर्णय सुद्धा मागे घेण्यात यावे. नियमितप्रमाणे घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षाद्वारे पदभरती करण्यात यावी अशी ही मागणी संघर्ष समितीद्वारे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. अकोल्याहून प्रियंका जाधव, न्यूज स्टेट, महाराष्ट्र. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल राज्यातील 12 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी जाहीर केली. या यादीनुसार वैद्यकीय शिक्षण मंत्री यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते हसन मुश्रीफ यांना कोल्हापूर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलं. त्यामुळे त्यांचे कट्टरविरोधी आणि भाजप नेते समरजित गाडगे यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. कागलमध्ये समरजित गाडगे आणि हसन मुश्रीफ असा राजकीय संघर्ष गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. त्यामुळे हसन मुश्रीफ यांना कोल्हापूरचं पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर यावर समरजित गाडगे काय बोलणार
याकडे अनेकांचं लक्ष लागलं होतं. समर्जित गाडगे आज कोल्हापुरात दाखल होताच त्यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी समर्जित गाडगे यांनी हस्तमंत्री पालकमंत्री झाले असले तरी कागलमध्ये आमचा संघर्ष अटळ असल्याचं म्हटलंय. तर कोल्हापुरात मनमानी कारभार चालणार नाही. भाजपच्या मेहरबानीने पालकमंत्रीपद मिळालंय, त्यामुळे भाजपच्या चौकटीत राहूनच त्यांना काम करावं लागेल. ती चौकट पार करण्याचा प्रयत्न करू नका असं आवाहन गाडगे यांनी मुश्रीफांना दिले. तर पालकमंत्रीपद सोडात कागलमधील त्यांचा आणि माझा संघर्ष अटळ असल्याचं देखील समर्जित गाडगे यांनी यावेळी म्हटलंय. हसन मुश्रीफ मुख्यमंत्री झाले तरी मला काही फरक पडत नाही. त्यांचा आणि माझा कागलमधील संघर्ष अटळ आहे असं देखील यावेळी समर्जित गाडगे यांनी म्हटलंय. श्रीकांत पाटील, न्यूज स्टेट महाराष्ट्र, कोल्हापूर. सरकारी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी शेकडो रुग्ण रोज हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालयात येत असतात. मात्र या ठिकाणी आल्यानंतर आजार कमी होतो की बळावतो असा प्रश्न आता उपस्थित होतोय. शौचालयात पाणी नसल्याने महिलांना चक्क रुग्णालयाच्या बाहेर बॉटल घेऊन शौचालयाला जावं लागतंय. अशा अनेक समस्या या रुग्णालयात आहेत. याशिवाय शासकीय रुग्णालयात नर्स आणि डॉक्टर बोलवल्याशिवाय येत नाहीत असा आरोपही रुग्णांनी केला आहे. तर औषध द्यायचं असेल तर रुग्णांच्या नातेवाईकांना 2 किंवा 3 वार्ड सोडून झाकणात औषध घेऊन यावं लागतंय. त्यानंतर बाळाला ते द्यावं लागतं. असं चित्र सध्या हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालयात पाहायला मिळतंय. एवढंच नाही तर अनेक कक्षांमध्ये वारं धुळखात पडून आहेत. तर अनेक महागामोलीचे बेड जागेवरच आहेत. कोरोना काळात वापरण्यात येणाऱ्या PPE किट उघड्यावर पडून आहेत. अशी सगळी परिस्थिती या जिल्हा सामान्य रुग्णालयात पाहायला मिळते. त्यामुळे आता नांदेड, छत्रपती संभाजीनगर आणि राज्यातील इतर ठिकाणच्या आधीच्या घटनांनंतर राज्य सरकार काही बोध घेऊन उपाययोजना करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ज्ञानेश्वर लोंढे, न्यूज स्टेट महाराष्ट्र, हिंगोली. राज्यातील 12 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्रीपद हे राष्ट्रवादीकडे गेले असून बुलढाणा पालकमंत्रीपद राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सोपवण्यात आलेत. हेच पालकमंत्रीपद राष्ट्रवादी पक्षाकडे गेल्यामुळे बुलढाण्याच्या महायुतीमधील शिंदे गटाच्या शिवसेना आणि भाजपमध्ये नाराजी असल्याचे समोर येत आहेत. नवनियुक्त पालकमंत्री दिलीप वळसे पाटील आज बुलढाण्यात आल्यानंतर महायुतीमधील शिंदे गटाच्या शिवसेनेचे आणि भाजपचे आमदारांनी किंवा पदाधिकाऱ्यांनी नवनियुक्त पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली नाही. मात्र सहकार विभागाच्या बैठकीत भाजपचे आमदार ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांची उपस्थिती होती. दरम्यान या अगोदर बुलढाण्याचे पालकमंत्रीपदाचा अतिरिक्त पदभार शिंदे गटाचे गुलाबराव पाटील यांच्याकडे होता. मात्र मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर बुलढाण्याला राष्ट्रवादीकडे पालकमंत्री होऊ देणार नाही असे वक्तव्य शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केले होते. यामुळे नवनियुक्त बुलढाण्याचे पालकमंत्रीपद राष्ट्रवादीचे मंत्री दिलीप वळसे पाटील यांना मिळाल्याने पालकमंत्री पदाचा वाद चव्हाट्यावर येणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. वसीम शेख, न्यूज स्टेट महाराष्ट्र, बुलढाणा. जयंत पाटील यांनी त्यांची भूमिका मांडली, परंतु कागदोपत्री वस्तुस्थिती वेगळी आहे. सर्व आमदारांचे ॲफिडेव्हिट, बऱ्याच खासदारांचे ॲफिडेव्हिट, आकडा फार मोठा आहे. मी विधान परिषदेचा प्रतोद असल्यामुळं ज्यावेळी मला बोलावलं गेलं कोर्टामध्ये त्यावेळी मी त्या सर्व ॲफिडेव्हिटवरती सह्या केल्यात अशी माहिती अमोल मिटकर यांनी दिली आहे. तर किती आमदार आहेत ते मला माहीत आहे आणि आमच्या संपर्कात राहिलेल्यापैकी किती संपर्कात आहेत ते आमच्या संपर्क मंत्र्यांना माहीत आहे. जयंत पाटील साहेबांना त्यांचं मत मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे अशी प्रतिक्रिया अजित पवारांच्या गटातील आमदार अमोल मिटकर यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवारांच्या सोबतचे आमदार आमच्या संपर्कात आहेत या केलेल्या दाव्यावर दिली आहे. अजित पवारांसोबत गेलेले आमदार माझ्या संपर्कात आहेत. अजित पवारांबरोबर गेलेल्या आमदारांबरोबर माझी चर्चा झाली आहे. ते म्हणतात की आम्ही मनापासून शरद पवारांसोबत आहोत. आता थोडा दबाव आहे म्हणून आम्ही इकडे राहतोय असा दावा जयंत पाटील यांनी केला आहे. देवा राखोंडे, न्यूज स्टेट महाराष्ट्र. आपल्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर भाजपासोबत गेलं पाहिजे. यासाठी रोहित पवार गेले होते की नाही हे त्यांनी स्पष्ट करावं. शिवसेना ज्या वेळेस वेगळी झाली होती त्यावेळेस भाजपाला पाठिंबा देण्यासाठी 53 आमदारांचं पत्र होतं. त्यावर रोहित पवारांची सही होती की नाही हे त्यांनी सिद्ध करावं. मगच धर्मनिरपेक्षतेच्या आणि विचारधारेच्या गप्पा माराव्या असं आवाहन युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी केलंय. दुटप्पी भूमिका घेऊन एकीकडे मतदारसंघाचा विकास करण्यासाठी भाजप सोबत गेलं पाहिजे असं म्हणतात आणि दुसरीकडे दादा भाजप सोबत गेल्यावर नेता होण्याची संधी दिसायला लागली आहे त्यावेळेसच विचारधारा आठवली असा टोलाही रोहित पवारांना चव्हाण यांनी लगावलाय. अकोल्यातील पदाधिकारी मेळाव्यात बोलत होते. यावेळी त्यांनी रोहित पवारांबाबत ही प्रतिक्रिया दिली. याला आता आमदार रोहित पवार काय उत्तर देतं ते पाहावं लागणार आहे.
अकोल्याहून प्रियंका जाधव, न्यूज स्टेट महाराष्ट्र. तुम्ही सारेजण माझ्यासाठी मोठमोठ्या रकमेचे चेक जाहीर करताय, परंतु मी देणाऱ्याच्या भूमिकेत आहे. तुमचे चेक, तुमची रक्कम घेणे माझ्या स्वाभिमानी बाण्याला प्रशस्त वाटत नाही. हा स्वाभिमान तुम्हीच मला दिला आहे, अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली आहे. आई कधी लेकराच्या ताटातील खात नसते, त्यामुळे तुमची ही रक्कम मी घेऊ शकत नाही. केवळ तुमचे प्रेमच मला हवे आहे, अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी समर्थकांना आवाहन केलं आहे. वैद्यनाथ कारखान्याला झालेल्या दंडानंतर समर्थकांनी हा दंड भरण्यासाठी मोठमोठ्या रकमेचे चेक सोशल मीडियातून व्हायरल केले होते. यावर पंकजा मुंडे यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून समर्थकांना आवाहन केलं आहे. कारखाना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी वकील, CA यांचे सल्ले घेत आहे. मला संकटे काही नवीन नाहीत, परंतु या प्रत्येक संकटात तुम्ही माझ्यासोबत राहिला आहात, त्यामुळे आपले नाते अधिक घट्ट होत आहे, असंही पंकजा मुंडेंनी म्हटलं आहे. श्रीकृष्णांना गोवर्धन पर्वत उचलण्यासाठी त्यांच्या सवंगड्यांनी मदत केली आहे. तुमची देखील तशीच इच्छा आहे, परंतु तुमची मला केवळ साथ हवी आहे. तुमच्याकडून पैसे घेणे मला प्रशस्त वाटत नाही. लवकरच आपण सर्वजण या संकटातून बाहेर पडू, असंही पंकजा मुंडे यांनी या व्हिडिओतून म्हटलं आहे. निलेश बंगाले, न्यूज स्टेट महाराष्ट्र, वर्धा. नांदेड येथे शासकीय रुग्णालयात घडलेल्या प्रकारानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सर्वच जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट संकेत दिलेत. यापुढे प्रत्येक गोष्ट, जिल्ह्यातली घडलेल्या प्रत्येक गोष्टीला आता जिल्हाधिकारी जबाबदार असेल. अशा प्रकारे जर दुर्घटना घडल्या तर त्याला मात्र आम्ही जिल्हाधिकाऱ्यांनाच जबाबदार धरू, असे स्पष्ट सूचना यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. दिल्लीत असताना व्हिडिओ कॉन्फरन्सिंग झालेल्या या बैठकीमध्ये आता यापुढे कोणतीही सबब, कोणतंही कारण राज्य सरकारला देऊ नका. जर असं काही घडलं तर त्याच्या संपूर्ण तंत्रशुद्ध गोष्टी आपल्यालाच करायला लागतील, असं देखील यावेळी सांगितलं. खरं तर 5 कोटीपर्यंतची औषध सामग्री असेल किंवा यंत्रसामग्री असेल, ही सगळ्या गोष्टी जिल्हाधिकाऱ्यांना करता येतात, असं यापूर्वीपासूनच शासन आदेशामध्ये आहे. मात्र कमी आरोग्य सेवकांचा पुरवठा असेल आणि औषध पुरवठ्याचा पुरवठा असेल, याची कारणं मात्र आता इथून पुढं कोणालाही देऊ नका. यापुढे जर असं काही घडलं तर त्याला मात्र जिल्हाधिकारी जबाबदार असेल, असे स्पष्ट सूचना यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. स्वप्नील सर, राहुल जोरी, न्यूज स्टेट महाराष्ट्र, मुंबई.